आपला हिंदुस्थान 400 वर्ष मुघलांच्या अन्याय अत्याचाराखाली इतका भरडला गेला होता की इथं फक्त आणि फक्त किंकाळ्यांचा आवाज यायचा, आपल्या बाया भोगल्या जायच्या, आपले अन्याय अत्याचार शेतकऱ्यांवरचे पाहताना डोळ्यातून पाणी यायचं। आम्ही सांगतोय कोणती गोष्ट? शिवरायांच्या जन्माच्या आधीचा काळ। नंतर शिवरायांचा जन्म झाला आणि या संपूर्ण हिंद भूमीवरती एक अशा सूर्याचा जन्म झाला की ज्याकडे सगळी भरडलेली, सगळी भाजलेली प्रजा एका आशेच्या किरणानं पाहायला लागली। मी तुम्हाला काय सांगतोय, कशासाठी सांगतोय हे पुढे मी तुम्हाला बोलेन, थोडंसं काळजीपूर्वक, शांतपणे। आणि खरोखर तुम्ही कोणत्या जाती धर्माचे असाल पण अगदी काळजीपूर्वक ही गोष्ट ऐका की या गोष्टी कशा बदलत गेल्या आणि नक्की काय होतंय आत्ताच्या घडीला। शिवरायांचा जन्म झाला, त्यानंतर शिवरायांनी स्वतः या मावळामध्ये फिरून मराठ्यांची सगळी पोरं, शेतकऱ्यांची पोरं, कष्टकऱ्यांची पोरं सगळी जमा केली आणि त्यानंतर या संपूर्ण अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांना शिवराय स्वतः टक्कर देऊ लागले। तोरणा जिंकला। तोरणानंतर जे काही स्वराज्याचं त्यांनी तोरण बांधायला सुरुवात केली, हा सगळा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे। मराठ्यांचा सुवर्ण काळ कुठला होता, मराठ्यांनी काय लढाया केल्या, कशासाठी केल्या, स्वतःच्या फायद्यासाठी केल्या, जनतेसाठी केल्या, स्वतःच्या धर्मासाठी केल्या, देशासाठी केल्या, कोणासाठी केल्या, हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे। पानिपतच्या युद्धामध्ये कित्येक मराठ्यांच्या पिढ्या मृत्युमुखी पडल्या। हा इतिहास आपल्याला काय नवीन आहे? हा इतिहास आपल्याला नवीन नाही। पानिपत हारलं, त्याच्यानंतर देखील मराठ्यांनी आटके पार झेंडे पोहोचवले। खाली तंजावरापासून आटकेपर्यंत मराठ्यांनी स्वतःच्या स्वराज्याच्या, मी म्हणत नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मराठ्यांच्या साम्राज्यातली की या हिंद भूमीवरती, मी हिंद हा शब्द वापरतोय, हिंदू धर्मासाठी लढणारा कोणता एक, मला असं वाटतं कोणती मोठं जर कोणतं साम्राज्य असेल तर ते सगळ्यात प्रखर आणि मराठा साम्राज्य होतं। या मराठ्यांनी पुन्हा आटकेपर्यंत झेंडे पसरवले आणि घोड्यांच्या टापा मराठ्यांच्या जितपर्यंत पोहोचल्या, तिथपर्यंत या भारताच्या सर्व सीमा निश्चित झाल्या। हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय, कशासाठी सांगतोय, याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मराठे आता ज्या प्रकारे रस्त्यावर उतरलेत आरक्षणासाठी, ते पाहून मला फार वाईट वाटलं। फार म्हणजे फार वाईट वाटलं। ज्या मराठ्यांनी कधी काळी स्वतःच्या घोड्यावरती बसून, ज्या मराठ्यांनी स्वतःच्या हातामध्ये ढाली तलवारी घेऊन या हिंद भूमीचं, या मातीचं रक्षण केलं, त्या मराठ्यांवरती आज दिवस इतके घाणेरडे आलेत की त्यांना छोट्या मोठ्या आंदोलनांसाठी रस्त्यावर उतरावं लागतं, सरकारकडे भीक मागावी लागते। आम्ही अशा घाणेरड्या लोकशाहीमध्ये वावरतोय की जिथं आमच्याच लोकांना किंमत नाही। हे राजकारणी कोणी निवडून दिले? तुम्ही, आम्ही निवडून दिले। मग या राजकारण्यांना जर आपली किंमत नसेल तर या लोकशाहीचा उपयोग काय? इथं कसली लोकशाही? लोकशाही म्हणजे काय? लोकांची शाही। लोकांच्या सगळ्या गोष्टी, लोकांना जे हवं आहे तशा गोष्टी सगळ्या लोकशाहीमध्ये घडतात। इथं मात्र उलट आहे। इथं आजही स्वतःच्या फायद्यासाठी घाणेरडं राजकारण केलं जातं आणि घाणेरड्या राजकारणापायी समाजातील अनेक माती बिघडवली जातात, अनेक खोटे गुन्हे दाखल केले जातात, अनेकांचे आयुष्य संपवली जातात। मी आज इतक्या शांतपणे बोलतोय, इतक्या संयमानं बोलतोय कारण मला आज खरोखर फार वाईट वाटलं की मराठा समाज आज इतका बेबसपणे या सगळ्या गोष्टींच्या मागे धावतोय। या सगळ्या गोष्टी तो गेले 4, 5, 6 वर्ष करतोय आणि त्याच्याविषयी बाकीच्या इतर समाजांकडून इतक्या घाणेरड्या प्रकारे मराठा समाजाकडे पाहिलं जातं, हे मला इतकं पाहून वाईट वाटलं की मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही। ज्या मराठ्यांनी स्वतःच्या पिढ्या रणांगणांमध्ये खर्ची घालवल्या, ज्या मराठ्यांनी शिवरायांच्या एका शब्दावरती स्वतःचे प्राण अर्पण्यासाठी सगळे समोर उभे राहिले, त्या मराठ्यांवरती आज हे दिवस आले, याच्यासारखं दुर्दैव नाही कोणतं। ते आरक्षण मिळो न मिळो या प्रश्नाची मला काही घेणं देणं नाही। मी सरळ बोलतो, मी स्वतः जातीचा मराठा आहे, पण एक गोष्ट मला इतकी वाईट वाटली की आम्हा मराठ्यांवरती ही दिवस आले। आम्हाला आमच्या न्याय हक्कांसाठी आमच्याच भूमीत, आमच्याच ठिकाणी आज एवढी घाणेरडी अवस्था आमच्यावर आली। याला कारणीभूत तुम्हीच आहात मराठ्यांनो। तुम्हीच नालायक लोक निवडून दिलीत राजकारणात, तुम्हीच वाहत गेला या राजकारणाच्या मागून आणि आज हे दिवस आले आपल्याला। घाणेरडं राजकारण जर या महाराष्ट्रात कोणी चालू केलं ना तर ते देवेंद्र फडणवीसांनी। लक्षात ठेवा, हे सगळी नावं लक्षात ठेवा। ज्यांना तुम्ही मतदान केलं ना त्यांना लक्षात ठेवा। येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय करायचंय एवढं फक्त डोक्यामध्ये ठेवा। मराठ्यांनो, तुम्ही कोण आहात, काय आहात, एकदा याचा जरा बारीक विचार करा आणि त्यानंतर या सगळ्या लोकशाहीच्या वातावरणामध्ये वावरा, तरच तुमची उन्नती आहे। नाहीतर तुमचा इतिहास किती जरी मोठा असला तरी तो धुळीस मिळायला वेळ लागणार नाही। शिवरायांनी जे केलं
मराठ्यांनो, तुम्ही जे जे केलं इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षरामध्ये ते सगळं कोरलं जाईल आणि कोरलेलं आहे. ते फक्त टिकवून ठेवायची वेळ आहे ही. आरक्षण मिळेल, मिळवायचं आणि मिळवूनच राहायचं. पण जे जे राजकारणी तुम्हाला एक लक्षात ठेवा, आता सत्तेत असलेले आणि विरोधात असलेले सगळ्यांचे चेहरे फक्त लक्षात ठेवा. येणाऱ्या निवडणुकांमध्ये यातला एकही चेहरा पुन्हा टीव्हीवर दिसता कामा नये. एवढंच मी फक्त सांगतो. मी कुठली चितावणी देत नाही, मी कोणाचं मातं भडकवत नाही. मला फक्त जे कळतं माझ्या समाजाविषयी तेवढंच मला करायचं आहे. तुम्ही 370 हटवू शकता. तुम्ही राम मंदिराचा मुद्दा इतका प्रचंडपणे उग्र असलेला मुद्दा, चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असताना मराठा समाजासाठी आरक्षण मात्र देताना तुम्हाला 5-5, 6-6 वर्ष जातात. तुम्ही 3 तलाक करता, 3 तलाका विरोधातला कायदा तुम्ही करता. म्हणजे मुस्लिमांच्या इतक्या प्रखर गोष्टींना तुम्ही हात घातलात. पण मराठ्यांना आरक्षण देताना तुम्ही जी काही दिरंगाई दाखवता ना, सगळं स्पष्ट कळतं आम्ही येडे नाही आहोत. राजकारण आमच्या नसानासात आहे. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल आवर्जून कळवा. आणि येणारी निवडणूक लक्षात ठेवा. थोडे दिवस राहिलेत. जो काही 2 जानेवारीचा डेडलाईन जी काही दिले मराठ्यांनो, मला वाटत नाही त्याही पुढे तोपर्यंत मराठ्यांचा सगळ्या गोष्टी सुटतील. त्याच्या पुढे हा लढा सतत सारखा चालू ठेवला जाईल आणि तो राजकारण्यांकडून जाणून बुजून ठेवला जाईल. तुम्ही फक्त असेच रस्त्यांवरती येत राहाल, आंदोलनं करत राहाल. आपण सगळे असेच भरडले जाऊ. जरांगे पाटलांनी जी काही मराठ्यांची ताकद केली त्या माणसाला माझा सलाम आहे. पण एक लक्षात घ्या, निवडणूक येते, ते आरक्षण मिळवायचंच. कधी मिळवायचं काय त्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. ते आपलं ध्येय आहे. पण निवडणुकांमध्ये ही जी मी गोष्ट सांगतो ना, ती गोष्ट फक्त लक्षात ठेवा. बाकी आरक्षण कुणाला कधी द्यायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी योग्य होतील जेव्हा तुम्ही तुमच्या हातातली माणसं निवडून राजकारणात पाठवाल. नक्की या सगळ्या गोष्टी होतील. तुम्हाला काय वाटतं मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद.